सौरमणी चक्र, मणिपूर चक्र ही एक महत्त्वपूर्ण ऊर्जा केंद्र आहे जी शरीराच्या मध्यभागी स्थित आहे। या चक्राच्या कार्य आणि संतुलनामुळे आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर सुधारणा होऊ शकते। सौर चक्र, सोलर चक्र हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अद्भुत असा आंतरसंबंध असलेला तत्वज्ञानात्मक आणि ऊर्जा वर्तनाचा विषय आहे। हे एक प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि योगशास्त्राशी निगडित असलेले संकल्पना आहे, ज्यामध्ये शरीरातील 7 चक्रांचे कार्य आणि सौर ऊर्जा व्यवस्थापन यांमध्ये परस्पर संबंध साधला जातो। सौर चक्राची संकल्पना। सौर चक्र हा शरीरातील 7 चक्रांपैकी एक चक्र आहे, ज्याला सूर्य चक्र असेही म्हटले जाते। चक्र शब्दाचा अर्थ चक्र किंवा चळवळ असा आहे। चक्र हे शरीराच्या आत विविध ठिकाणी स्थित असलेल्या ऊर्जा केंद्रांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांमध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरातील ऊर्जा प्रवाहाचे व्यवस्थापन करतो। प्रत्येक चक्राशी संबंधित असलेल्या मनोवृत्ती आणि शारीरिक स्थितींमध्ये बदल होतो, जे शरीराच्या आणि मनाच्या स्थितीवर परिणाम करतात। सौर चक्र शरीराच्या मणिपूर चक्राशी संबंधित आहे, जो शरीराच्या नाभीच्या परिसरात स्थित असतो। मणिपूर चक्र सूर्याच्या प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि याला पेट चक्र देखील म्हटले जाते। याचा संबंध आपल्या आत्मविश्वास, शक्ती, इच्छाशक्ती आणि शारीरिक ऊर्जा व्यवस्थापनाशी आहे। हे चक्र प्रामुख्याने पचनाच्या प्रक्रियेवर आणि शरीरातील तापमान नियंत्रित करण्यावर प्रभाव टाकते। सौर चक्राची कार्यप्रणाली। सौर चक्राचे कार्य पचन प्रणालीवर आधारित असते। हे चक्र शरीरातील अन्न प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेची निर्मिती करतो। यामुळे शरीराला अन्नातून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने पार पडते। या चक्राचा इतर कार्यांमध्ये सहभाग असतो, जसे की आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती। सौर चक्राचे प्रमुख कार्य आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीला प्रोत्साहित करणे आहे। यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात। शरीरातील तापमान नियंत्रण। सौर चक्र शरीरातील उष्णतेला नियंत्रित करते, जे शरीराच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहे। शारीरिक ऊर्जा व्यवस्थापन। हे चक्र शरीरात ऊर्जा प्रवाहासाठी अनुकूल वातावरण तयार करते आणि शारीरिक ताकद वाढवते। सौर चक्राचा प्रभाव आणि विकास। सौर चक्र हे त्याच्या कार्यप्रणालीमध्ये अत्यंत शक्तिशाली आहे। याचा प्रभाव आपल्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्थितीवर मोठा असतो। योग्य प्रकारे सौर चक्राचे संतुलन राखल्यास व्यक्तीला विविध फायदे मिळू शकतात। त्याचा विकास आणि त्याचे संतुलन राखण्यासाठी नियमित ध्यान, योग आणि प्राणायाम या पद्धती महत्त्वाच्या ठरतात। आध्यात्मिक विकास। सौर चक्राचे संतुलन साधल्यास व्यक्तीला आपल्या जीवनातील उद्दिष्ट समजून त्यावर कार्य करण्याची प्रेरणा मिळते। यामुळे मानसिक शांती आणि आनंद मिळवता येतो। आशावादी दृष्टिकोन। सौर चक्राच्या संतुलनामुळे व्यक्तीला मानसिक रूपात एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, ज्यामुळे तो जीवनातील संकटांना सहजपणे तोंड देऊ शकतो। शारीरिक आरोग्य। यामुळे शरीरातील पचन प्रणाली आणि इतर शारीरिक कार्ये अधिक प्रभावीपणे चालतात, ज्यामुळे शरीराचे आरोग्य सुधारते। सौर चक्राचे संतुलन। सौर चक्राच्या संतुलनात काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो। योग्य आहार, नियमित व्यायाम, मानसिक शांती आणि शारीरिक स्वास्थ्य यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो। सौर चक्राचे संतुलन साधण्यासाठी पुढील काही साधने वापरली जातात। ध्यान आणि योग। मणिपूर चक्राचे संतुलन साधण्यासाठी ध्यान आणि योगाचे महत्त्व आहे। नियमित ध्यान केल्याने शरीरातील ऊर्जा प्रवाह व्यवस्थित होतो। प्राणायाम। प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामुळे शरीराच्या विविध चक्रांचे संतुलन राखता येते। सौर चक्राच्या संतुलनासाठी विशेष प्रकारचे प्राणायाम उपयोगी ठरतात। आहार आणि जीवनशैली। सौर चक्राचे संतुलन राखण्यासाठी प्रचंड मसालेदार, तिखट व त्याहून जास्त प्रक्रिया केलेले अन्न टाळणे महत्त्वाचे आहे।
पचवायला हलका, ताज्या फळांचा आणि भाज्यांचा आहार शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतो. सौर चक्राच्या विकारांची लक्षणे. सौर चक्राचे विकार होणे हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. या विकारांमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक लक्षणे दिसू शकतात. खाली काही महत्त्वाची लक्षणे दिली आहेत. 1. शारीरिक लक्षणे पचनाच्या समस्यांसाठी, जसे की अपचन, गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्या. 2. मानसिक लक्षणे आत्मविश्वासाची कमतरता, इतरांच्या पुढे जाऊन एकाच वेळी निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे आणि अशक्तपणा. 3. भावनिक लक्षणे चिडचिड, चिंता आणि जीवनात ध्येयाची कमी भावना. सौर चक्राचे संतुलन नसल्यास हे विकार गंभीर होऊ शकतात. त्यामुळे योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. निष्कर्ष. सौर चक्र हे शरीरातील एक महत्त्वाचे ऊर्जा केंद्र आहे, ज्याचे संतुलन साधण्यासाठी योग्य ध्यान, प्राणायाम आणि आहार आवश्यक आहे. हे चक्र शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. यामुळे आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि पचन प्रणालीचे कार्य सुधारते आणि एकूणच जीवनशक्तीला चालना मिळते.